कार्पेट एरियामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नसेल देखील स्टेशन पासून जवळ फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 752. खूपच सुंदर असं लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 9.5 बाय 7.5चा आपल्याला 12 बाय 10च्या आसपास आपल्याला बेडरूमची साईज पाहायला मिळते. मित्रांनो, कार्पेट एरियामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नसेल मग तो 1 BHK असो 2 BHK असो किंवा जोडी फ्लॅट ऑप्शन असो ते देखील स्टेशनपासून जवळ, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती म्हणजे चालत 15 मिनिटे आणि ड्रायव्हिंग डिस्टन्स फक्त 4 मिनिटे एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत. टोटल स्टील प्लस 24 माळ्याची बिल्डिंग आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता 24 माळ्यापर्यंत पूर्ण काम झालेलं आहे. जेव्हा बिल्डिंग रेडी होईल तेव्हा आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 25+ मॉडर्न अम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहे, जसं की स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल आणि थिएटर देखील. तर चला आपण फ्लॅटकडे वळूया. मित्रांनो, आता आपण सेकंड फ्लोअरला आलो आहोत. एका फ्लोअरला टोटल आपल्याला 5 फ्लॅट पाहायला मिळणार आहे आणि टोटल 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहे. माझ्या लेफ्ट साईडला पाहिलं तर आपल्याला एक स्ट्रेचर लिफ्ट पाहायला मिळेल आणि तुमच्या पाठीमागे जर पाहिलं तर आपल्याला 2 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. समोर अजून एक फ्लॅट असणार आहे. माझ्या लेफ्ट साईडला पॅसेंजर लिफ्ट आहेत. तर वळूया मित्रांनो आता आपण 2 BHK फ्लॅटकडे. त्या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 752. समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला सुंदर असा लॅमिनेटेड डोअर पाहायला मिळत आहे. या डोअरला जर पाहिलं तर आपण बायोमेट्रिक लॉक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला एंटायर पूर्ण फ्लॅटचा लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया. समोर आहे एल शेपमध्ये असणारा फ्लॅटचा लिव्हिंग रूम. खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा एक सॅम्पल फ्लॅट आहे. हे दाखवण्याचं कारण असं की आपण आपला फ्लॅट कशा प्रकारे इंटेरियर करू शकणार आहोत. मित्रांनो, या लिव्हिंग रूमची साईज जर पाहायला गेलं तर आपल्याला 14.5 बाय 10.5चा लिव्हिंग रूम पाहायला मिळणार आहे. समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2.5 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा या बाल्कनीच्या इथून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. समोर आपण पाहतोय डायनिंगसाठी दिल्या गेलेल्या सेपरेट स्पेस. त्याची साईज पाहायला गेलं तर 10.5 बाय 6.5चा स्पेस आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे आपण 4 सीटर किंवा 6 सीटर स्पेस अरेंज करू शकणार आहोत, जो असणार आहे किचनच्या अपोजिट साईडला. समोर आहे 2 BHK फ्लॅटचा स्पेशियस किचन. या किचनची साईज पाहायला गेलं तर 9.5 बाय 7.5चा आपल्याला किचन पाहायला मिळत आहे. किचनला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल आपल्याला. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर सेम आपल्याला एक 2.5 फुटाच्या आसपास ड्राय बाल्कनी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बाल्कनीच्या इथून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो, या फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 85 लाख. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होईल. याच प्रोजेक्टमध्ये जर आपण 1 BHK फ्लॅट पाहत असाल त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 508 आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 58 लाख. यामध्ये देखील सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होईल. समोर आपण पाहतोय पॅसेज एरिया. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस देखील पाहायला मिळत आहे. 2 स्टेप पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपण पाहतोय कॉमन बेडरूम एरिया. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय. या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 11.5 बाय 9.5चा आपल्याला बेडरूम पाहायला मिळत आहे. या बेडरूमला देखील आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते, जी 2.5 फुटाच्या आसपास आहे. पुन्हा एकदा या बेडरूमच्या बाल्कनीच्या इथून पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय आपण.
आणि वळूया या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे। समोर आहे मास्टर बेडरूम। बेडरूमचा एंट्रन्स। बेडरूममध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम एरिया पाहायला मिळत आहे। पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहतो आपण। वॉशरूमला आपल्याला सेम फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल। समोर आहे बेडरूम। या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 12 बाय 10च्या आसपास आपल्याला बेडरूमची साईज पाहायला मिळते। समोर आपल्याला वॉर्डरोबसाठी स्पेस पाहायला मिळतोय। या बेडरूममध्ये बेड, वॉर्डरोब ठेवून देखील बराच मोठा आपल्याला स्पेस पाहायला मिळत आहे। समोर आहे बेडरूमची विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला 2.5 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळेल। बाल्कनीच्या इथून पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 3 ते 4 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। फ्लॅट तर पाहून झाला आहे, पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा। व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।